तर सामन्याला सुरुवात होणार आणि चिंचवली चषक 2018 ची पहिली लढत आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. शिवशक्ती कडाव वर्सेस यशोदीप डिकसळ. मी दोन्ही संघांना विनंती करेल की आपण लगेचच आपल्या निर्णयांवरती अंमलबजावणी करा, विलंब करू नका. 8 दिवसीय ही शृंखला आहे, सॉरी 1 दिवसीय ही शृंखला आहे. 8 संघांचा प्रवेश मात्र या शृंखलेमध्ये आहे. एकूण 8 मॅचेस आहेत आज, 7 मॅचेस आपल्या स्पर्धेच्या आणि आजचा एक प्रेक्षणीय सामना मात्र आज या चिंचवली चषक 2018 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण प्रथम पारितोषिक पाहिलं तर 30,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपयांचं. परंतु असं मला वाटतंय की 1-0 कमी लागला चिंचवलीकरांकडून, कारण इतकी देखणी स्पर्धा. त्यासाठी आपण पाहतोय की ड्युएल कॅमेरा न लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते. आमचे ऑफिशियल अंपायर्स आपल्याला मैदानावरती पाठतायत. आमचे अंपायर्स या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत म्हणून अगदी आपण पाहतोय की आता स्वतः मिनार भगत अंपायरच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर आमचे कॉमेंटेटर सुद्धा सज्ज झालेत, गुणलेखक सज्ज झालेत, आमचा डीजे मास्टर सज्ज झालाय. तर पहिला चेंडू या चिंचवली चषक 2018चा डिलिव्हर होणार आणि मायक्रोफोनवरती असतील संदीप बोराडे आणि चिंचवलीचे ग्रामस्थ आणि माजी खेळाडू ज्यांच्या वतीनं या स्पर्धेचा शुभारंभ झाला त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून या चिंचवली चषक 2018ची आपण सुरुवात करूया. मायक्रोफोन वरती असतील पहिल्या सत्रासाठी संदीप बोराडे. हॅलो, धन्यवाद समीर. बेलाचे पान वाहतो महादेवाला, वंदन करतो दैवताला, सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना, हीच सदिच्छा शिवशंभ शंकराच्या चरणाला. तमाम प्रेक्षकांना आज महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि वळतोय या सामन्याकडे. आपण पाहतोय सुंदररित्या अतिशय चांगलं लाजवाब आयोजन SSC चिंचवली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. मगाशी समीरने मस्त वर्णन केलं होतं, ज्याप्रमाणे जी ट्रॉफी 2016 मध्ये घडली गेली होती त्या आंतरराष्ट्रीय लेवलला लाजवेल अशी ती ट्रॉफी आपण पाहतोय. दरम्यान जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी शिवशक्ती कडाव संघाची कौशल गुरव आणि प्रकाश बदे नॉन स्ट्रायकर एंडवरती, गोलंदाजी मार्कवरती सतीश जाधव. सुंदररित्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आमचे पंच आपण पाहतोय ज्यांना कवायतीचा प्रकार पहिल्या चेंडूवरती सादर करावा लागलाय आणि स्वैर चेंडूचा मारा सतीश जाधव याच्या गोलंदाजीमधून बोनस स्वरूपात शिवशक्ती कडाव संघाला पहिलं खातं उघडताना आपण पाहतोय. सुरेख फटका आपण पाहतोय, लोंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल केलेला चेंडू, परंतु थोडीशी चलबिचल पाहायला मिळाली. प्रसाद भाषेच्या या क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू अडवणं खूप गरजेचं होतं, कारण आज आपण पाहतोय नेहमीप्रमाणे म्हटल्याप्रमाणे उद्घाटनीय सामना आहे आणि या उद्घाटनीय सामन्यामध्ये थोडं सकाळचं थंडीचं वातावरण झुगारून देणं गरजेचं आहे, कारण महाशिवरात्रीचा दिवस आहे. कारण भरपूर थंडी या दिवसात आपल्याला पाहायला मिळते ना, तेवढाच चांगला दिवस आज सर्व हिंदू बांधवांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सतीचा पुढचा चेंडू, कौशल गुरवने आपलं खातं उघडलंय. संघाची खात्यात धावसंख्या 2 या अंकावर. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रकाश बदे थोडस एक चांगला खेळ करण्याच्या नादात चुकी करताना दिसून आले होते मैदानावरती. संयमी वृत्ती खेळाडू शिवशक्ती कडाव संघाचा प्रकाश बदे आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत शिवाखडे. सतीश जाधवचा षटकातील हा पुढचा चेंडू, प्रकाश बदे उजव्या हाताचा फलंदाज त्याचा सामना करणार. चेंडूला बनवायचं होतं यॉर्कर लेंथ, परंतु त्या पद्धतीत चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल केलेला हा चेंडू 2 धावेंसाठी रवाना झाला. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली 4 या अंकावरती. अतिशय समीर आपण पाहायला गेलं तर खरोखरच 2016ची SSC चिंचवली संघाची जी ट्रॉफी होती ती लाजवाब होती, जिला मात्र आंतरराष्ट्रीय लेवलनुसार 1 शॉट आंतरराष्ट्रीय लेवलला लाजवेल अशा प्रकारचं ते आयोजन होतं आणि खरोखर जे आयोजन कधीही आपल्याला या मैदानात कमी पडताना दिसणार नाही, शंकाच नाहीये ते आता या मैदानावरती. पुनश्च चांगल्या पद्धतीचा चेंडू, पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जात होता, परंतु थोडीशी चलबिचल पुनश्च फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांमध्ये या मैदानावरती पाहायला मिळते. अतिशय सुंदर लॉट्स आहे. 8 टॉप संघ आपल्याला या मैदानात आज खेळताना दिसणार आहेत.
ज्यांची मात्र खेळी या मैदानात चांगल्या प्रकारे साकारली जाणार, कारण पहिलाच सामना अतिशय झुंज पाहायला मिळणार आहे यशोदेव डिक्सल वर्सेस शिवशक्ती कडाव यांच्यात. मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत रुपेश सावंत. लेग पंचांच्या भूमिकेत आमचे, ज्यांना आम्ही नेहमी युरोपियन या भाषेत संबोधतो, ते मिनार भगत. आहा, अप्रतिम गोलंदाजीची पेशकश पाहायला मिळाली. सतीशने मात्र पहिल्या चेंडूवरती एक समीकरण आखलं होतं, म्हणजे ते जे यष्ट्या उधलवायच्याच, परंतु लेग बिफोरचं अपील कामी आलंय आणि पंचांनी मात्र बोट उंचावलं. प्रकाश बदेच्या पारीचा अंत. जबरदस्त मोठा हादरा बसतोय. तो शिवशक्ती कडाव संघाला एक संयमविरती खेळाडू तंबूमध्ये रवाना झालाय. थोडेसे चेंजेस आज समीर आपल्याला कडाव संघामध्ये पाहायला मिळाले. सलामीची जोडी ज्याला म्हटली जाते, कल्पेश सालुंके आणि कौशल गुराव यांच्यात थोडंसं कल्पेश सालुंकेला बॅकफुटवरती ठेवलं वन डाऊनच्या विकेटवरती आणि प्रकाश बदेनं सलामीसाठी कौशल गुरुची साथ देण्यासाठी पाठवलं, परंतु समीकरणच चुकलं आणि प्रकाश बदे तंबूमध्ये रवाना झाले. पहिला हादरा आणि त्याची जागा घेण्यासाठी आता फलंदाज कल्पेश सालुंके पुनश्च के फॅक्टर नव्याने आपल्याला या मैदानात पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या प्रकारे या सामन्यांना सुरुवात झाली आहे मित्रांनो. खरोखरच एक प्रेक्षणीय सामना आपल्याला कर्जत वर्सेस नेरळ पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 3 या अंकावरती. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रसाद भाषे चेंडू खाली येणार. सावध पवित्रा कल्पेश सालुंके कौशल गुरवचा आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकांच्या अंती एक हादरा बसलाय शिवशक्ती कडाव संघाला आणि धावसंख्या मात्र तिथे स्थिरावले 3 या अंकावरती. थोडंसं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं म्हणायला हरकत नाही. हे जे षटक होतं ज्याचा पूर्णपणे समाचार घेणं खूप गरजेचं होतं, झालं नाहीये, परंतु शिवशक्ती कडाव संघाकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची अपेक्षाच नव्हती. असो, परंतु सतीश सारखा गोलंदाज आहे ज्याने मात्र यशोदीप डिक्सल संघाचं चांगलं काम या मैदानात बजावलंय. संघाची चांगली परिस्थिती आणून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. असो, अजून बराचसा खेळ बाकी आहे. बऱ्याचशा खेळामध्ये 4 षटकांमध्ये कडाव संघाला सावरण्यासाठी बरंच काही मिळू शकतं, परंतु ते मिळवणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या ओव्हरलाच आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय शिवशक्ती कडाव संघाकडून. 3 प्लेयर फक्त बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. यशोदेव डिक्सल संघ नक्कीच चांगलं नियोजन, चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. नवनवीन नियम आंतरराष्ट्रीय लेवलच्या नुसार लावले जात आहेत टेनिस जगतात सुद्धा. रुपेश सावंत सारखे पंच आज आपल्याला लाभलेत, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करूया. सांघिक कोट्यातलं हे दुसरं षटक प्रगतीपथावरती. हरीश सारखा गोलंदाज आहे, अतिशय उत्तम गोलंदाज. खरोखर आज कडाव संघामध्ये सुद्धा सचिन पवाली सारखा गोलंदाज गाजताना दिसून येतोय. भल्या भल्यांना घाम फोडतोय, परंतु हरीशची तीच रणनीती या मैदानावरती असणार का ते पाहूया. सुंदररित्या फेकला गेलेला चेंडू, परंतु त्या चेंडूवरती कौशल गुरव एकेरी स्वरूपात धाव घेतोय. दुसऱ्या षटकाचा हा श्री गणेशा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 अंकावरती. एक हादरा प्रकाश बदेंच्या स्वरूपात जिरवणं, पचवणं गरजेचं असेल ते शिवशक्ती कडाव संघाला एक चांगली रणनीती या मैदानावरती आखावी लागेल, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. खरोखरच मार्च महिन्यात मला वाटते शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त चांगली टुर्नामेंट कडावच्या मैदानावरती पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने गेली 4 वर्ष मी सातत्याने पाहायचो शिवशक्ती कडाव संघ जो या सीझनची ओपनिंग करताना दिसून यायचा, परंतु यावर्षी मात्र थोडासा उशीर केलाय. असो, परंतु मॅच तर कडावच्या मैदानावरती होणार यात शंकाच नाहीये. पुनश्च पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर दिशेत पारित केलेला चेंडू 4 धावांसाठी रवाना झालाय. कल्पेश सालुंकेचा हा पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखरच मित्रांनो थोडंसं
हारणं आणि जिंकणं यातला फरक नंतर षटकाच्या नंतर सांगेल, परंतु सध्या मैदानाकडे वळूया आपण, कारण गोलंदाजी मार्कवरती शिवासारखा गोलंदाज. सुंदर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी चुकी झाली ती मात्र या खेळाडूकडून, कारण यष्टीरक्षकाने केलेली चुकी थोडी मागात ठरली, कारण विकेट महत्वाचा होता, कारण हरेश कडे सारखा गोलंदाजी सहजासहजी फटकेबाजी करून देणार नाही. दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार मित्र म्हणेल चांगल्या पद्धतीत होता, परंतु थोडी उंची चेंडूने गाचले आणि त्याचाच फायदा करून घेतला. कल्पेश साळुंकेने पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला टपली देण्याचा प्रयत्न केला. टपली यशस्वी झाली आणि 4 धावा पंचांकडून घोषित झाल्या. अद्याप जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 9 या अंकावरती. मित्रांनो, पाहायला गेलं ना तर 4 षटकांमध्ये सेट होता येत नाही फलंदाजाला, परंतु 5 षटकांचा खेळ आहे. नक्कीच कडाव संघ चांगली धावसंख्या या मैदानात उभारताना दिसेल. सुंदररित्या फेकला गेलेला चेंडू ऑफची दिशा होती चेंडूवरती, परंतु त्या चेंडूला थोडंसं खेळणं गरजेचं होतं. कडाव संघाचा हा फलंदाज ज्याचे भल्या भल्यांचे धाबे दणाणलेत, कारण आपण पाहिलं होतं साई श्रद्धा क्रिकेट संघ डिक्सल यांच्या वतीने आयोजित जी शृंखला होती त्याच्यात उत्कृष्ट मालिकावीर ज्याला संबोधलं गेलं तो कौशल गुराव आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडून मोठ्या फटक्यांचीच नेहमी अपेक्षा व्यक्त केली जाते. सुंदर फटका, नक्कीच समालोचक काय बोलतोय त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलेला हा चेंडू वन बाउंस चौकार आपल्याला पाहायला मिळतो 4 धाब्यांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. शिवाचा पुढचा चेंडू पुनश्च पॉइंटचा दिशा पारित करताना दिसतोय, तर मात्र कौशल गुरव सारखा हा फलंदाज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दुसरा चौकार. दोन षटकांचा इथे खेळ संपतोय. धावसंख्या 17 या अंकावरती. महाराष्ट्र नकडा आहे खरोखरच तमाम क्रीडा रसिकांसाठी पुनश्च खुशखबर देईल. अजून पुढचा सीझन येणं बाकी आहे, परंतु नक्कीच 9 दिवसीय शृंखला नाव घोषित करत नाही, पण पुढच्या वर्षाला डिसेंबर महिन्यात 17 ते 25 तारखेला तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय चांगल्या प्रकारचे असेल, सर्व डेच्या असल्या तरी मात्र चांगल्या प्रकारे तिथं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. दोन षटकांचा इथे खेळ संपतोय. 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे गौरव सुद्धा आमच्या समवेत जोडले गेलेत. टेनिस वेबसाईटचे हे प्रणेते. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कर्जत असो रायगड असो ज्या बऱ्याचशा भागात त्यांची मात्र हे कॅमेरे चांगले लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी मैदानातून घर बसल्या प्रेक्षकांना तो आस्वाद घेता येतोय. महाशिवरात्रीचा दिवस आहे मित्रांनो. सुट्टीचा जरी असला तरी आनंददायी दिवस, ज्याच्यात आज हे 8 संघ आपलं नशीब या मैदानावरती आजमावताना दिसतील. आणि SSC चिंचोलीच्या या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरला जाणार ते थोड्याच वेळात संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. परंतु पहिला सामना आपण पाहतोय शिवशक्ती कडाव वर्सेस यशोदीप डिक्सल यांच्यात चालू असलेली ही लढत. दोन षटकांचा इथे खेळ संपतोय. 17 या अंकावरती. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो गोलंदाज यशोदीप डिक्सल संघाकडून सतीश जाधव. सुंदर फटका पुनश्च मिड विकेटला खेळून काढलाय. चेंडू पुनश्च डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. चेंडू काळी क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. एक धाव दिली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. आणि या टुर्नामेंट मधली आजच्या दिवसातील पहिल्या चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय तो मात्र कौशल गुरव सारखा हा फलंदाज, ज्याच्या फळीमधून बॅक टू बॅक 2 चौकार अगोदरच्या षटकात पाहिले. एक होता तो पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपरला, दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पाहूया तिसरा चौकार होणार का. सुरेख फटका, चौकार नाही तर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. 6 धावेंच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली 25 या अंकावरती.
24 या अंकावरती पुनश्च फटका पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू लॉंगऑफच्या रिझन मध्ये एकेरी स्वरूपात धाव कौशल गुरुच्या फळीमधून पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने तिसरं षटक थोडंसं निर्णायक पाहायला मिळत आहे. ते मात्र शिवशक्ती कडाव संघासाठी चांगली फलंदाजी आकारणं गरजेचं आहे. सध्या तरी अस्तित्वाची लढाई असते, क्रिकेट आहे आणि नक्कीच आपण पाहतोय नक्कीच खरोखर हे आयोजन एवढं लाजवाब आहे, देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार. समीर सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटक्यात तेवढी ताकद नव्हती. एकेरी स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 26 या अंकावरती. 3 षटके संपल्याच्या नंतर 12वे खेळाडू आपण पाहण्यासाठी तयारीत राहायचंय. 3 षटके झाल्यानंतर 12वा खेळाडू जो आमच्या बाजूला बसलाय टीम मधला जाईल नक्कीच. आणि डिक्सल 12वा, ज्यांची बॅटिंग चालू आहे त्यातला एक खेळाडू जाईल आणि ज्यांची फिल्डिंग चालू आहे त्यातला 12वा प्रतिनिधी जाईल. सुंदर पाहतोय उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाजूने जाणारा चेंडू पंच कवायतीचा प्रकार सादर करतायत. चेंडूला मात्र वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सतीश सारख्या गोलंदाजाचा आणि थोडंसं निराशाजनक गोलंदाजी या मैदानात स्वैर चेंडूचा मारा करताना दिसून आलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. आमचे डीजे मास्टर सुद्धा नक्कीच चांगल्या प्रकारे आज सकाळपासून साथ देणार शंकाच नाहीये. नितेश खडे सुंदर फटका पुनश्च पाहतोय. थोडासा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा हा प्रयत्न, परंतु थोडंसं अंगलट सुद्धा येण्याची चिन्ह निर्माण झाली होती. चेंडू जर हुकला असता तर नक्कीच यष्ट्यांचा वेध घेताना दिसला असता, परंतु चेंडू लॉंगांच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल केला. कौशल गुरव सारख्या या फलंदाजाने एका स्वरूपात एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचले 28 या अंकावरती. चिंचवलीचे जे ग्रामस्थ, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच जबरदस्त फाईटला सुरुवात केली आहे कल्पेश सालुंके सारख्या या फलंदाजाने. षटकार वेट विशू हा जाऊ शकतो. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखरच चिंचोलीकर तुमचं आभार मानावं ते कमीच आहेत, कारण खरोखर आभार मानण्याने कार्यक्रम संपला किंवा ती पूर्तता केली जाते, परंतु तसं म्हणणार नाहीत. खरोखर तुम्हाला धन्यवाद द्याईल. अशाच टुर्नामेंट दरवर्षी आयोजित करा, कारण ज्यांची 16ला जी टुर्नामेंट झाली होती ती अप्रतिम होती. त्याच्यानंतर मी दरवर्षी पाहतो रामनवमीच्या मुहूर्तावरती कबड्डी स्पर्धा सुद्धा चांगल्या प्रकारे भरवल्या जात आहेत. एक स्पोर्ट्समन स्पिरिट काय जपावी पाहायला मिळाली. त्या दिवशी पाहिलं जितेंद्र पाटील यांच्या मुखातून, ज्यांनी स्पोर्ट्समन स्पिरिटचं एक थोडंसं वक्तव्य केलं होतं, की सांगितलं होतं की स्पोर्ट्समन स्पिरिट मला स्वतःला म्हणे माहीत आहे. त्याच्यावरती थोडासा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि त्याला उत्तर दिलं होतं जितेंद्र पाटील यांनी, की मी स्वतः खो खोचा एक गोल्ड मेडलिस्ट राहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहीत आहे खेळ काय असतो, त्याच्यासाठी प्रत्येकाने साथ देणं खूप गरजेचं असतं. असो, पुढील होणारा सामना मालेगाव वर्सेस शेलू या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपले जे खेळाडू आहेत ह्यांची नावे मात्र या व्यासपीठावरती नमूद करायचे. मालेगाव वर्सेस शेलू. चला त्वरित, सामन्याला विलंब नकोय, कारण पहिलेच आपण ताकीद दिले, जर जो संघ उशिरा येतील मात्र षटके कमी केली जातील, याची नोंद घ्यायची आपण, कारण आपण आयोजकांनी आम्हाला सकाळीच सांगितलं होतं की 6 षटकांचे सामने होतील, परंतु उशीर झालाय आणि त्याच्यामुळे तुम्हालाच हा फटका बसला जातोय. असो तरी सुद्धा 5 षटकांचे सामने आपण या मैदानात पाहायला मिळत आहेत. सांघिक कोट्यातलं 4थं षटक प्रगतीपथावरती येते. वैयक्तिक पहिला ओमकार, सुरेख फटका, कौशल गुरवची फळी तलपायला सुरुवात झाली. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला, 1 बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चिंचवलीचे जे कोणी ग्रामस्थ लहानापासून तर मोठ्यापर्यंत आले असतील त्यांना विनंती आहे की आपली स्पर्धा आहे,
प्रत्येकाची नावे घ्यायला सांगू नका आणि आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. अच्छा, आरसी थोडी होते, बाईकच्या आरशा जरा फिरवायच्या आहेत. हा चालेल, थँक्यू मित्रा. जाऊया मैदानाकडे, कारण आमच्या पंचांना पण ती अट्रॅक्टिव्ह करत होती. 25 मिनिटांमध्ये 5 षटके संपली पाहिजेत. सुंदर फटका, पुनश्च हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळत होता कौशल गुरवच्या या फळीमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 40 अंकावरती. 4 दशके आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे 40 धावसंख्या मैदानात आखली जाते. चौथ्या षटकाचा हा शुभारंभ. पहिलं षटक निराशाजनक झालं. खरोखर वाटलं होतं की तिथेच उत्तुंग धावा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु झाल्या नाही. 3 धावा आणि प्रकाश बदेंचं विकेट. त्याच्यानंतर द्वितीय षटकात आपण पाहिलं 14 धावा. त्याच्यानंतर तृतीय षटकात आपण पाहायला गेलं तर 17 धावा. सुंदर पुनश्च चेंडू मात्र स्वैर पद्धतीत घोषित केला जातोय पंचांकडून. अतिशय पाहतोय आमचे खरोखर नावाजलेले पंच, ज्यांच्या भात्यात बराचसा अनुभव आहे आणि खरोखर चांगल्या प्रकारे निर्णय, एक चांगली रणनीती मैदानात फलंदाज आखताना असत असताना सुद्धा मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली जाते सतीश सारख्या, ओमकार सारख्या गोलंदाजाकडून. ओमकार भासे. सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली, परंतु मी तर म्हणेल अंदाज बाळगण्याच्या पलीकडे कौशल गुरव काही करू शकला नाहीये मैदानात, कारण अंदाज एवढा चुकीचा ठरला की फलीचा चेंडूचा संपर्क थोडासा आला, परंतु तोच संपर्क संपूर्णपणे आला असता तर चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाहायला मिळाला असता, परंतु घडलं नाही. जाऊया पुनश्च गोलंदाजीकडे. ओमकार भासेचा पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार चालवलंय, परंतु दुधारी तलवारसाठी प्रसाद भाषे सज्ज आहे. एकच धाव दिली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 42 या अंकावरती. अतिशय समीर, आपण खरोखरच चांगल्या प्रकारचं आयोजन. धन्यवाद किती द्यावे ते एस चिंचोली संघाला मला सुद्धा समजत नाही, कारण ते धन्यवाद सुद्धा कमी पडतील. असं देखणं आयोजन आज संध्याकाळपर्यंत आपल्याला या संपूर्ण दिवसात पाहायला मिळेल. एक दिवसीय शृंखला आहे, परंतु एक दिवसीय शृंखलासाठी अतिशय मेहनत सुद्धा एस चिंचोली संघाची पाहायला मिळते. आहा, प्रतिम फटका जबरदस्त पाहतोय. चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर निर्माण करणारा षटकार. धन्यवाद म्हणजे मास्टर, धन्यवाद. शेलू आणि मालेगाव संघाला विनंती आहे की आपण त्वरित नावे देण्यासाठी व्यासपीठाकडे चला, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सुद्धा. सुंदर फटका पुनश्च पाहतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल केलेल्या चेंडूवरती कल्पेश सालुंकेच्या पारीचा अंत बसतोय. दुसरा हादरा शिवशक्ती कडाव संघाला. धन्यवाद. मगाशी वक्तव्य केलं होतं मित्रांनो, हारणं आणि जिंकणं यातला फरक सांगेल. हारणं म्हणजे काय असतं ते सांगून देतो. हारणं म्हणजे आपल्या ज्यावेळी आपल्या जिवलग व्यक्तींशी किंवा जिवलग मित्रांशी आपण स्पर्धा करत असतो, त्यावेळी मात्र त्यांच्यासमोर हारणं म्हणजे त्यांच्यासाठी हारणं, त्याला हारणं म्हणतात. परंतु जिंकणं कशाला म्हणतात? ज्यावेळी आपली स्पर्धा स्वतःशी असते त्यावेळी मात्र आपण जिंकतो, त्याला जिंकणं म्हटलं जातं. असो, जर मैदानाकडे जाऊया. दोनही तुल्यबल संघ आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुद्धा समाप्ती पथावरती आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 4 षटकांच्या अंती 48 अंकावरती पाहायला मिळते.
जाऊया मैदानाकडे. प्रथम सत्र चालू आहे. शेवटचं षटक. डेड बॉल घोषित केला पंचांनी. आकाश बोराडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. मालेगाव आणि शेलू आपणास मी लास्ट कॉल देत आहे. आपण त्वरित नावे देण्यासाठी आणि नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सुंदर फटका कौशल गुरुच्या फलीमधून लॉंग ऑफच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल झालेला हा चेंडू सीमा रेखा पार 4 धावेंसाठी चौकार. अतिशय खरोखरच चांगली धावसंख्या पाहायला मिळते, परंतु तेवढी परिस्थिती सुद्धा मी चांगली म्हणणार नाही, कारण यशोदीप डिक्सल संघाकडे सुद्धा दावेदार फलंदाज आहे, ज्यांच्या फलीमध्ये ती ताकद आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. प्रसाद भाषेसारखा हिरा सुद्धा या सीझन मध्ये चमकताना दिसून येतोय. असो, जाऊया मैदानाकडे. आकाशच्या गोलंदाजीवरती थोडी वेगळी दिशा, परंतु प्रसाद भासेचं नाव घेतलं. चांगला हिरा चमकतोय सांगितलं, परंतु प्रसाद भासेने मैदानात तो एवढी चुकी गेलाय की जी चुकी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत घडणं अपेक्षित नव्हतं, परंतु घडली गेली आणि त्याचा फटका मात्र यशोदीप डिक्सल संघाला बसलाय. असो, परंतु आपण पाहायला गेलं त्या कॅमेऱ्याच्या तिथे जे कोणी प्रेक्षक आहेत, मला वाटतं आपले 11 प्लेयर कडाव संघ, थोडा आवाज आपला तिथे जातोय, त्याच्यामुळे थोडा कॅमेरामॅनला जो मास्टर कॅमेरा आहे त्यांच्यासाठी थोडा व्यत्यय येतोय. असो, वक्तव्य असो, परंतु थोडा हळू आवाजात केलं तर खूप बरं होईल. जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगल्या प्रकारे खेळी दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आमचे साथी समालोचक, ज्यांनी मात्र खरोखर या कर्जत तालुक्यात एक नावारूपाला चांगलं नाव कमवलंय. अपूर्ण कर्जत तालुक्यात कमवलं, त्याच्यानंतर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा खरोखर कॉमेंट्रीचा उदय आहे ते कुणाल दाते साहेब येथे उपस्थित झालेत. विनंती आपणास की आपण व्यासपीठावरती विराजमानाचे सन्माननीय कुणाल दाते साहेब, ज्यांनी खरोखर रत्नागिरी चॅम्पियनशिप सुद्धा गाजवले, ज्यांची खरोखर एक चांगलं वक्तृत्व पाहायला मिळतं आणि खरोखर एक बोली, ज्यांची गोड बोली, सध्या तरी ज्यांच्याकडून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं जे चांदईच्या मैदानावरती, परंतु तेच कुणाल दाते आज या मैदानावरती उपस्थित होत आहेत. विनंती आपणास की व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. सुंदररित्या आपण पाहतोय 5वं षटक प्रगती पथावरती. 5व्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचले ते तब्बल 54 या अंकावरती शिवशक्ती कडाव संघाचे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला, सुंदररित्या पाहतोय चेंडूला भिरकावणी दिली, पुनश्च चेंडू सीमा रेखापार 4 धावे. धन्यवाद रिज मास्टर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज आपण पाहत होता, परंतु कौशल गुरुची फली या चेंडूवरती पाहिजे तितकी तलपली नाही. चेंडू उचलणार, फेक करणार, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी केला कौशल गुरवने. असो, एकच धाव आणि दुसऱ्या धावेसाठी आत्महत्येचा प्रकार करून घेतलाय कौशल गुरवने. आपल्या साथी फलंदाजाला मात्र बाद घडवलाय. असो, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचले ती तब्बल 59 या अंकावरती. आणि या सत्रातील आपल्याला शेवटचा चेंडू पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे आकाश सारख्या गोलंदाजाकडून यशोदीप डिक्सल संघ या प्रथम सत्राची गोलंदाजीच्या बाबतीत सांगता करताना दिसून येणार. शेलू संघ कुमार पाटील उपस्थित झालेत. विनंती आहे की आपल्या 12 प्लेयरची नावं इथे द्यायची आहेत आणि त्वरित नावं झाल्याच्या नंतर नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती. माळेगाव वर्सेस शेलू. सुंदर फटका आपण पाहतोय, खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढी ताकद या फटक्यावरती पाहायला मिळाली नाहीये. एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने 5 षटकांचा खेळ संपला. प्रथम सत्र संपलंय. धावसंख्या 60 या अंकावरती पाहायला मिळते. विजयासाठी येणारे 30 चेंडू आहेत. 61 धावसंख्येची गरज. सन्मान्य नितेश तरे ते उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. नितेश तरे.
विजयासाठी 61 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र यशोदीप डिक्सल या संघाला. मी सतीश कुंडिलकर येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आमीन शेख साहेब येथे उपस्थित झालेत, यांचं यथेच स्वागत करायचं आहे. सन्माननीय सुदेशजी ठाणगे साहेब येथे उपस्थित झालेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती सतीश कुंडिलकर यांनाच करतो. मी विनंती करतोय नितेश तरे, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपण सुद्धा या मंचावरती यायचंय. दरम्यान सर्व चिंचवली ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. चिंचवली ग्रामस्थ, पुढची मॅच सुद्धा अप्रतिम पाहायला मिळेल मित्रांनो. मालेगाव वर्सेस शेलू यांच्यात शंकाच नाही आहे. रज्जू पवाली साहेब सुद्धा उपस्थित झालेत, सध्या पत्रकाराची भूमिका सुद्धा निभावताना दिसून येत आहेत. ज्यांचे जर पाहायला गेला आमचे कुणाल दाते सुद्धा उपस्थित पाहत बसले त्यांच्याकडे असो, परंतु एक चांगले सर्पमित्र म्हणून त्यांना नक्कीच समजलं जातं. आणि द्वितीय सत्रासाठी वळूया समीर सोमणे यांच्याकडे. साथी समालोचक समीर सोमणे. हॅलो. तर चिंचवली चषक 2018 पहिला सामना यशोदीप डिक्सळ वर्सेस शिवशक्ती कडाव या दोन संघादरम्यान. एक सुरेख पारी, एक सुरेख योगदान दिलं ते कौशल गुरव या फलंदाजानं. तर सलामीची जोडी मैदानावरती जाते हरेश खडे आणि प्रसाद भासे ही यशोदीप डिक्सळ संघाकडून. आणि मी विनंती करतोय आठही संघांना की कृपया करून आपण जुना चेंडू आमच्याकडे मागू नका. सरावासाठी खूप स्पर्धा आहेत आतापर्यंत, तब्बल 81 स्पर्धा कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपण रबर क्रिकेटचं सीझन संपल्यानंतर पाहिल्या. तितका क्रिकेटचा बोलबाला या कर्जतमध्ये चालू आहे. त्या कारणास्तव विनंती करतोय, तुमचा सराव कमी, तुम्ही स्पर्धा जास्त खेळतायत. विनंती करतोय सगळ्यांना की कुणीही जुना चेंडू आमच्याकडे सरावासाठी मागू नका. तर दोन्ही संघांना विनंती करतोय, शिवसाई शेलू आणि काळभैरव मालेगाव दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपल्या खेळाडूंची नावं आणि त्याचबरोबर कर्णधार आपण नाणेफेकीसाठी पाठवायचे आहेत. हरेश खडे स्ट्रायकर एंडला उभा आणि प्रसाद बासे नॉन स्ट्रायकर एंडवरती आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ज्यानं तर वैयक्तिक 35 धावसंख्येचं योगदान देणारा प्रथम सत्रामध्ये कौशल गुरव मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 60 धावसंख्येचं टार्गेट आहे ते डिक्सळ संघाला. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू होता. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो गोलंदाज कौशल गुरव. कठीण काम आहे. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूपासून मैदानावरती गेला होता कौशल गुरव, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवरती टिकला आणि तदनंतर मात्र लगेचच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. फिटनेस लेवल स्ट्रॉंग आहे या खेळाडूची. यावेळी चेंडू मात्र खालीच राहिला. त्रिफळा चित केलं, दांडी गोल केली, फर्निचर बिघडवलं ते मात्र हरेश खडेचं. मिटून हे डोळे मन माझे बोले, जाणून घे आमच्या हृदयातले. मिटून हे डोळे
आश्चर्यचकित होता की चेंडू मात्र खाली राहिला, त्रिफळाचीत झाला तो मात्र शिवा. नौका फलंदाज विकी पाटील मैदानावरती गेला. 61 धावसंख्येचं आव्हान आहे. चिंचवलीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. कौशल गुरव गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. सुरेख कामगिरी करतोय या चिंचवली चषक 2018 मध्ये. 35 धावसंख्येचं योगदान दिलं. आता स्वतः सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. यावेळी देखना चेंडू सेंट बॉल ची आठवण होते कुणालजी दाते, कारण अगदी नाकापासून काढलेला हा चेंडू. निर्धाव चेंडूची पुनश्च सांगता करतो. पडल्यानंतर चेंडू मात्र थोडस वळण घेतो, आतमधल्या दिशेनं वळण घेतोय. यष्टीरक्षक प्रकाश बदे त्याचं काम संपूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची मालिका जसं सतीश जाधव या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये कडाव संघाच्या विरोधात फक्त धावा दिल्या होत्या 3, तशाच प्रकारची गोलंदाजी कौशल गुरव कडून आपण पाहतोय. लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू फसवलाय विकी पाटीलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणी झेल मात्र सोडला अभि देवगरेनं. व्हॉलेंटियर्स तिथे मात्र उपस्थित आहेत, परंतु यशोदीप डिकसळ आणि शिवशक्ती कडाव हे दोन संघ ज्या ज्या वेळी खेळतात ना, त्या त्यावेळी मी प्रत्येक कर्जत तालुक्यातील आयोजकांना सांगेल, काय माहिती काही कळत नाही, परंतु त्यांची मॅच असल्यानंतर असे डिसिजन्स आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात, कोणतीही मॅच असू दे. यावेळी चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची मात्र सांगता करतोय कौशल गुरव. धावसंख्या स्थिरावली गेली ती 2 वरती. अवघ्या 2च धावा. विकीला फसवलं होतं. फुलटॉस चेंडू सहजरित्या भिरकावून द्यायला पाहिजे होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु झेल देऊन बसला होता. अभि देवघरेनं मात्र शेवटच्या क्षणी षटकार जाईल या कारणास्तव मात्र झेल पुढे फेकला. आउटसाइड द ऑफ स्टंप ब्लॉक होलला टाकलेला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुपूर्त होत आहेत. प्रसाद बासे आणि विकी पाटील ही सलामीची जोडी मैदानावरती आहे. पहिलं षटक मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय ते 1 बाद 3 वर. कौशल गुरव सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय की शिवासाठी जो चेंडू पडला त्यानं उसळीच घेतली नाही, दांडी गोल केली. शिवाची मोठा झटका बसला. 61 धावसंख्येचं आव्हान पेलवण्यासाठी शिवा राहणं खूप गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत विलंब करू नका, कोणत्याही टीम मीटिंग्स घेऊ नका, विनंती करतोय. अगोदरच तुम्ही दोन्ही संघाने उशीर केलाय, आपण कृपया करून मीटिंग्स घेऊ नका, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज मात्र करण्यात येईल. पुढील होणारा जो सामना आहे शिवसाई शेलू आणि काळ भैरव मालेगाव, दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. बॅटिंग पॉवर प्ले एक चांगला निर्णय आपण पाहतोय कुणालजी दाते की या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरं, तिसरं आणि चतुर्थ षटकांमध्ये फलंदाजांसाठी मोबाईल की कधीही या 3 षटकांमध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. एक चांगलं आयोजन, एक चांगला नियम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज सचिन पवाळी, शिवसाई शेलू आणि मालेगाव दोन्ही संघांना विनंती करतोय कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी या, उशीर करू नका, नाहीतर मग पुढचा होणारा सामना आपला 4 षटकांचा खेळवण्यात येईल. गोलंदाज सचिन पवाली, फुलटॉस चेंडू परंतु कार्पेटच्या साह्याने खेळतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये विशू बोराडे, ज्यानं खरोखरच साई श्रद्धा चषक डिकसळ मध्ये एक देखणं षटक फेकलं होतं सचिन पवालीनं पोसरी संघाच्या विरोधात. काय तो जल्लोष होता त्या साई श्रद्धा चषकामध्ये. विशू बोराडेनं षटकार अडवला होता आणि त्या षटकारानं अडवण्यामुळे मात्र सचिन पवालीनं शेवटचा चेंडू मयूर पाटीलला निर्धाव फेकला आणि निश्चितच खूप मोठा विजय न्यू गोल्डन पोसरी संघाच्या विरोधात शिवशक्ती कडाव संघानं साई श्रद्धा चषकामध्ये नोंदवला होता. सचिनचा हा चेंडू लोअर फुल टॉस, एक लूप पकडतोय हा चेंडू गोलंदाज सचिन पवाळी. निर्धाव चेंडूची सांगता करतोय प्रसाद भासे, मात्र थोडस दडपणाखाली फलंदाजी. 4च धावा अजूनपर्यंत धावफळकावरती आहेत. 61 धावसंख्येचा मात्र पाठलाग चालू आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु सपशेल अपयशी ठरलाय तो प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. 61 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात यशोदीप डिक्सल संघ मात्र स्वतःला शोधताना दिसतोय. काळभैरव मालेगाव संघाचा कर्णधार, आपण या त्वरित नाणेफेकीसाठी. 4च धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 57 धावसंख्येची गरज आहे.
आउटसाइड द ऑफ स्टंप, बाहेरचा चेंडू छेडखानी करण्याचा प्रयत्न कर. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव जोडली जाणार. 5 धावा धावफलकावरती. स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न करण्यात येतो अक्रॉस द लाईन, परंतु प्रसाद भासे पोहोचणार का? प्रसाद भासे पोहोचत नाहीये. रनआउटच्या स्वरूपात विकेट प्रसाद भासेची. मी विनंती करतोय अमीनजी शेख यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचे. काळभैरव मालेगाव वर्सेस सुदेशजी ठाणगे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. काळभैरव मालेगाव वर्सेस शिवसाई शेलू या दोन संघादरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळते. पुढची होणारी लढत असेल. 8 संघांचा प्रवेश आहे. एक दिवसीय शृंखला आहे. पारितोषिकांचा विचार मात्र करण्यात येत नाही आणि ज्या ट्रॉफीकडे सगळ्यांचं लक्ष आहे ती म्हणजे प्रेक्षणीय सामन्यासाठी जी क्रिस्टल ट्रॉफी आज आपण पाहतोय. एक देखणी ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मालेगाव संघाने नाणेफेक जिंकले. हा फुलटॉस चेंडू, पंचांचा नो चेंडूचा मात्र इशारा येतोय. चौकार या चेंडूवरती आणि फ्री हिट असणार आहे. प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. नो प्लस 4 अशा एकूण 5 धावा. चलती है क्या मध्ये गॅप मध्ये लगावलेला हा फटका, क्षेत्ररक्षक दोन्हीही पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. चौकाराला बॅक टू बॅक दुसरा विकी पाटीलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचणार. ते मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रगतीपथावर आहे. सचिन पावळ यांचं षटक. 14 धावा धावफलकावर. चौकार हॅट्रिकच्या कगारवरती असेल विकी पाटील. प्रयत्न करण्यात आला परंतु चौकार हॅट्रिक तर नाही. बॅटची कडा आहे. बॅटची कडा म्हणजे याचा अर्थ चौकार हॅट्रिक पहिली या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळते. विकी पाटीलच्या माध्यमातून इनर एज घेतली, बॅटची चेंडू निघाला. तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकारासाठी एकूण 3 शेवटच्या चेंडूंमध्ये 3 चौकार आले. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात आता 18. जिंकण्यासाठी गरज असणार आहे 43 धावसंख्येची. 3 षटक, 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. ओमकार भासे स्ट्रायकर एंड वरती असतील. याच्यावरती खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ओमकार भासे उर्फ मॅक्सवेल या खेळाडूला म्हटलं जातं कोणताही दबाव स्वतः कधी घेत नाही. कौशल पुनश्च गोलंदाजी मार्कवर सज्ज. आखू टप्प्याचा चेंडू, अप्पर कट, देखणा फटका. ओमकार भासेचा गतीचा उपयोग. दोन धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 24 वरती. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 61 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे तो डिक्सल संघाकडून.
यावेळी डेलिब्रेट म्हणजे स्वतःच स्वयंघोषित फलंदाजांना दाखवून दिलं होतं की हा निर्धाव चेंडू आहे. कोणताही फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही फलंदाजाकडून. माझ्या व्हॉलेंटियर्सला विनंती करेल की आपण मैदानाचा ताबा घ्या त्वरितच, कारण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणारे ते 8ही संघ बलाढ्य आहेत. त्यांचं नशीब आज या खेळपट्टीवरती आणि चिंचवली चषक 2018 पर्व दुसरं मध्ये त्यांचं नशीब आजमावणार आहेत. पुढे सरसावत कौशल गुरवच्या विरोधात लगावलेला हा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते विशू बोराडेचं. पुन्हा एकदा विशू बोराडे सुयोग मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताना दाखवतोय. व्हॉलेंटियर्स एक मिनिट. व्हॉलेंटियर्स काय ओके. स्वतः आदित्य बघत आहे तिथे या संघाचा प्रतिनिधी. यावेळी पुन्हा लेट कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ओमकार बासेकडून, परंतु प्रयत्न अयशस्वी ठरला. हॅलो 26 धावा धाव फलकावरती आहेत. कौशल गुरवचं षटक मात्र प्रगती पथावर आहे, गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू समजलाच नाही तो ओमकार बासेला. निर्धाव चेंडूची पुनश्च सांगता मात्र करण्यात येते. 3 षटकं मात्र संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 26 वर. 26 धावा धाव फलकावरती आहेत. उर्वरित 2 षटकं असतील आणि या 2 षटकांमध्ये गरज असणारे ते 25 धाव संख्येची 12.50च्या 35 धावसंख्येची गरज आहे. 2 षटकांमध्ये 17.50च्या सरासरीने खेळावं लागेल ते यशोदीप डिक्सळ संघाला. पहिलं षटक जे काही फेकण्यात आलं कौशल गुरवकडून त्यामध्ये ज्या 3 धावा आल्या त्या खूप महागड्या ठरतायत सध्या तरी यशोदीप डिक्सळ संघासाठी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल सचिन पवाळीच्या 19 धावा. शेवटच्या 3 चेंडूंवरती आपण पाहतोय की विक्रम पाटील यांना मात्र सलग 3 चौकार हॅट्रिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेतील. या स्पर्धेचा आपण विचार केला तर उंच ट्रॉफीज अगदी 1 किंवा 1.5 लाखाच्या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज असतात त्या ट्रॉफीज आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. 2 पारितोषिक आहेत, प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचबरोबर या स्पर्धेतील जो सगळ्यात जास्त चौकार मारेल, चौकारांचा बादशाह आणि त्याचबरोबर जास्त षटकार मारेल त्या फलंदाजांसाठी षटकारांचं बादशाह हे पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर जी प्रेक्षणीय लढत आहे कर्जत नगर परिषद परिसर आणि त्याचबरोबर नेरळ ग्रामपंचायत परिसर, ही जी प्रेक्षणीय लढत आहे त्यासाठी पहिल्यांदा या संपूर्ण मी तर म्हणेल कर्जत, खालापूर, पेण या 5 ते 7 तालुक्यांमध्ये आपल्याला अशी ट्रॉफी पाहायला मिळाली नसेल. ती क्रिस्टल ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर विजेता संघासाठी मात्र देण्यात येणार आहे. जाऊया मैदानावर. ती 2 षटकं आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धावसंख्येची. दोन षटकं आणि 35 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय तो दिनेश. हा चेंडू पडल्यानंतर मात्र वळण घेतलं, पंचांचा इशारा होता. हा वाईड चेंडू. 35 धावांची गरज होती. 12 चेंडू, आता 12 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. फॉर्म मध्ये आलाय, टच मध्ये आलाय तो विकी. नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार, ज्याच्या भात्यातून अगदी सुंदर फटके आपण पाहिले, त्याच्या ठेवणीतले फटके आपण पाहिले. हा लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू पडल्यानंतर मात्र वळण घेतलं या चेंडूनं. सुरेख लेग ब्रेक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मॅकगिल या गोलंदाजाची आपल्याला आठवण होते. तशाच प्रकारची फेकी या गोलंदाजाची, फक्त रनअप आहे. मॅकगिल बहुतांशी आपण पाहतोय की राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करायचा, परंतु शेनवॉनच्या कारणास्तव मॅकगिलला मात्र जास्त संधी मिळाली नाही ऑस्ट्रेलिया संघामध्ये. हा फुलटॉस चेंडू अभि देवगरेला मात्र शोधतोय फटका. एकच धाव, गॅपमध्ये ढकलला नाही चेंडू, मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळणार एका धावेच्या मदतीनं. 28 धावा धाव फलकावरती आहेत.
जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 33 धावसंख्येची. 10 चेंडू 33 धावा. शिवशक्ती कडाव वर्सेस यशोदीप डिकसळ या दोन संघादरम्यानची पहिली ही लढत या स्पर्धेची. हा चेंडू पडल्यानंतर जबरदस्त वळण मात्र घेतोय. मिडल स्टंपला पडलेला चेंडू ऑफ स्टंपच्या अक्षरशः बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता करण्यात येते. गोलंदाज दिनेश या गोलंदाजाकडून लेग ब्रेक स्वरूपाचे चेंडू फेकतोय, परंतु टप्प्यांमध्ये वारंवार व्हेरिएशन्स आहेत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू अडवता आला नाही. बाईकच्या स्वरूपात निश्चितच एक धाव मिळणार. पंचांचा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचणार 29 वरती. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 32 धावसंख्येची. या षटकातील अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे. या 2 चेंडूंवरती मोठे फटके येणं गरजेचं असेल. आखूटप्प्याचा चेंडू फसला मात्र विकी. गती कमी होती या चेंडूवरती. अगोदरच कमिट झाला, अगोदरच फटका खेळून बसला. फळी अगोदरच फिरवली होती. चेंडू शरीराला जाऊन आदळला. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा दिनेश या गोलंदाजाकडून. 5ही चेंडू आपण पाहतोय लेग ब्रेकचे फेकले, परंतु त्यामध्ये टप्पा. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय या गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. 4 षटकांचा खेळ मात्र संपला. धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 29. तर निश्चितच 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 29 वरती. आत्ताच आपण पाहतोय की चिंचवली चषक 2018 लाईव्ह पाहतोय तो अनिकेत राऊत सध्या. कारण कुणालजी दाते आपण त्याला पाहतोय SP दादर या संघामध्ये बहुतांशी खेळताना. पालघरचा हा खेळाडू अनिकेत राऊत, परंतु चिंचवली मध्ये तो गेले मागचे 4 वर्ष अगोदर मात्र तब्बल 2 वर्ष SD ट्रॅव्हल चिंचवली केदार भगत यांच्या संघातून नेहमी खेळायचा आणि नावही तितकंच कमवलं होतं. या स्पर्धेला त्यानं शुभेच्छा दिल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा ओमकार भासे पात्र वारंवार चकताना दिसतोय. जेव्हा जेव्हा शरीराच्या दिशेनं चेंडू फेकण्यात आलाय त्या वेळी मात्र या फलंदाजाला काहीच कमवता आलं नाही. गोलंदाज विशू बोराडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. विश्वनाथ बोराडे यांचं खरं नाव आहे, परंतु टोपण नाव आहे विशू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होणार का? निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती तब्बल 32 धावसंख्येची. 32 धावा 4 चेंडूंमध्ये. मी विनंती करतोय चिंचवलीचे ग्रामस्थ त्याचबरोबर माजी खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील. मी त्यांना विनंती करेल की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. संकेत शेळके नौका फलंदाज खेळपट्टीवरती गेलाय. या मॅच मध्ये आता मला असं वाटतं की 4 चेंडू आणि 32 धावा खूप मोठं आव्हान आहे. गोलंदाजीची सुरुवात मात्र सुंदर केली होती सतीशनं. आखूटप्प्याचा हा चेंडू विकी मैदानात वरती शेवटच्या चेंडूपर्यंत टिकला. चौकार हॅट्रिक सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून पाहिली, परंतु ज्यावेळी एक्सलेटर वरती पाय द्यायचा होता, धावगती वाढवायची होती, त्यावेळी मात्र शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात धावगती त्यांनी वाढवली नाही. मोठे फटके मात्र आले नाही. याचाच दबाव आपण शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि तब्बल 31 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 31 धावा. संकेतचा हा चेंडू सचिन पवाळी प्रयत्न करतोय एका हाताने झेल टिपण्याचा. एकच धाव या धावफलकावरती येणार. सुंदर आयोजन आपण या स्पर्धेसाठी पाहतोय आणि आज ज्यांची इच्छा होती आयोजकांची की नवी मुंबईचा गोड आवाज, सध्या तरी आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियनशिप महाराष्ट्रातली एक अव्वल दर्जाची स्पर्धा नुकताच जे करून आलेत आणि मला माहित नाही की त्यांच्या कॉमेंट्रीला ब्रेक नावाची वस्तू आहे की नाही. डे नाईट मात्र वारंवार चालू आहेत. ते कुणालजी दाते या ठिकाणी उपस्थित झालेत. निश्चितच आपल्या समवेत दुसऱ्या सामन्यासाठी जोडले जातील. आयोजकांचा निर्णय होता की
निश्चितच या स्पर्धेसाठी ते जोडावेत. 1 दिवसांची ही स्पर्धा आहे आणि त्यांचं मी मनापासून आभार मानेल, कारण कालची नाईट तलघरची आणि त्याचबरोबर अगोदरची आपण पाहिल्या रत्नागिरीची नाईट टुर्नामेंट, त्याबरोबर सावर्डेच्या डे टुर्नामेंट करत पुन्हा एकदा ते आजच्या दिवसामध्ये तरघरच्या दिशेने रवाना होणार आहेत लवकरच, परंतु या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानेल. त्यांचाही आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. मी विनंती करतोय यशोदीप डिक्सर संघाचा कर्णधार आयोजकांच्या वतीनं आपल्या सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह शिवशक्ती कडाव संघ मात्र विजयी होतोय.